वैष्णवी हगवण्याच्या आत्महत्येनंतर बडेजाव मिरवण्यासाठी लग्नात करण्यात येणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या खर्चाची आता चर्चा होते। हा कोट्यावधी रुपयांचा खर्च म्हणजे हुंड्याचा नवा प्रकार मानला जातोय, ज्याचे दुष्परिणाम समाजावरती होण्याची भीती व्यक्त होते। कारण वैष्णवीच्या लग्नात हगवणे कुटुंबियांनी 51 तोळे सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्युनर कार असा हुंडा तर घेतलाच, पण त्याचबरोबर वैष्णवीच्या वडिलांना लग्नासाठी तब्बल 1.5 कोटी रुपये देखील खर्च करायला लागला। कारण वैष्णवीच्या लग्नासाठी तब्बल 10 लाख रुपये भाडं असलेलं आलिशान रिसॉर्ट भाड्याने घ्यायला लावलं। लग्नाच्या स्टेजच्या सजावटीसाठी 22 लाख रुपये खर्च करायला लावला। एवढंच नाही, 5000 जणांना लग्नासाठी आमंत्रण देण्यात आलं। एका व्यक्तीच्या जेवणासाठी 1000 याप्रमाणे 50 लाख रुपये जेवणावरती खर्च करायला लावले। यासोबतच पाहुण्यांचे सत्कार, स्वागत करण्यावरती कपड्यांसाठी खर्च करायला लावला। लग्नाचं कंत्राट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला द्यायला लावलं। यासोबतच लाखो रुपये वैष्णवीच्या वडिलांना भरायला लावले। अशा प्रकारे वैष्णवीच्या लग्नात एका दिवसासाठी तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले।